नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 25 मार्च 2018 सोमवार संबंधीच्या न्यूज आपण बघणार आहोत। संपादकीय लोकसत्तामध्ये काळ्या पैशांची भ्रमंती रोखणे या आशयाचं संपादकीय आलेलं आहे बघा। वर्ल्ड पेमेंट्स 2015 अहवालानुसार जगात दिवसाला 1 अब्ज कॅशलेस आर्थिक व्यवहार होत असतात। आरबीआयचा रिपोर्ट जर बघितला तर भारतातील 209 बँकांमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये 20 कोटी डिजिटल व्यवहार झालेत, म्हणजे जवळपास 2.5 मिनिटात एक व्यवहार इथं झालेला आहे। मनी लॉन्ड्रिंगचा जर आपण विचार केला तर मनी लॉन्ड्रिंग हा अर्थशास्त्राशी संबंधित अशी ही संकल्पना आहे। मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ नेमका काय होतो की गैरमार्गाने मिळवलेल्या उत्पन्नाचं मूळ उत्पत्ती स्थान लपवण्यासाठी किंवा कर वाचवण्यासाठी अवैध मार्गाने पैसे अनेक गुंतागुंतीच्या क्रमाने वेगवेगळ्या खात्यातून वळवून शेवटी तो पैसा कायदेशीर करण्याचा देशाबाहेर नेण्याचा प्रयत्न करणे। दोन पद्धती आहे। गैरमार्गाने पैसा कमवा तुम्ही किंवा तुम्हाला तुमच्याकडे जो पैसा आहे त्याच्यावरचा कर चुकवण्यासाठी तुम्ही गुंतागुंतीच्या मार्गातून अनेक खात्यांमधून इकडून तिकडे पैसे वळवता, तो पैसा कायदेशीर करण्याचा प्रयत्न करता किंवा देशाबाहेर नेण्याचा प्रयत्न करतात, यालाच मनी लॉन्ड्रिंग असं संबोधलं जातं। संयुक्त राष्ट्राचा अहवाल आहे ड्रग्स आणि गुन्हेगारी याचा विचार जर केला मनी लॉन्ड्रिंगचा तर 1 ते 2.5 लाख अब्ज एवढे व्यवहार याच्यात होत असतात। ड्रग्स हे खूप महत्वाचं उडता पंजाब पण आलं होतं। अँटी मनी लॉन्ड्रिंग काय असतं आता ऑब्वियस आहे, मनी लॉन्ड्रिंग अँटी मनी लॉन्ड्रिंग बेकायदा मिळवलेल्या उत्पन्नाला कायदेशीर करणे थांबवण्यासाठी केलेला नियम, म्हणजे जे काही बेकायदेशीर उत्पन्न आहे त्याला तुम्ही कायदेशीर करण्याचा प्रयत्न करता, हे सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम उपाययोजना केल्या जातात त्याला अँटी मनी लॉन्ड्रिंग असं म्हटलं जातं। याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर आता केला जातोय, त्या संबंधीचं हे आर्टिकल आहे। यात खूप डीप गोष्टी दिलेल्या आहेत, मनी लॉन्ड्रिंगच्या स्टेप्स वगैरे, तर आपल्यासाठी ती गोष्ट जास्त मॅटर करत नाही। तुम्ही या गोष्टी लक्षात असू देत, मनी लॉन्ड्रिंग काय असतं, अँटी मनी लॉन्ड्रिंग काय असतं, ही आकडेवारी पण किती अब्ज व्यवहार होतात वगैरे ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं नाहीये। काळा पैसा म्हटल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, तर काळा पैसा म्हटल्यानंतर तुम्ही काही गोष्टी करणं अपेक्षित आहे पुस्तकातून, अर्थव्यवस्थेच्या याच्यामधून टॅक्स इव्हेजन नावाची संकल्पना तुम्ही करणं अपेक्षित आहे। दुसरी संकल्पना असते ती म्हणजे काय, तर टॅक्स अवॉइडन्स असतं बा। ह्या दोन संकल्पना तुम्ही करा, त्या आपल्यासाठी गरजेच्या आहे। टॅक्स इव्हेजन आणि दुसरं असतं टॅक्स अवॉइडन्स। या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या काळ्या पैशाशी संबंधित आहे। काळ्या पैशाला पॅरलल इकॉनॉमी असंही म्हटलं जातं। काळ्या पैशासाठी खूप काही स्कीम सुद्धा आणल्या होत्या आपण मधल्या काळामध्ये, डिजिटलाइज करण्याचा प्रयत्न सुद्धा आला गोष्टी, तर ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे, कारण हे चर्चेमध्ये राहणारच आहे। परत इलेक्शन चालू आहे तर इलेक्शनमध्ये हा मुद्दा येईलच परत, तर आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। म्हणजे काय असतं की आता चालू घडामोडींचा इम्पॅक्ट पडतोच बघा। तुम्ही जर रेग्युलर स्पॉटलाइट फॉलो करत असाल तर काल PSI ST असिस्टंटचा पेपर झालेला आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, त्याला उलगुलान असं म्हटलं गेलं, तो प्रश्न येणार म्हणून तो प्रश्न आलेला आहे बघा तिच्यामध्ये। बऱ्याचदा कसं असतं की ते रेफरन्सेस कुठं कुठं येतात ते नीट बघून ठेवायचं, आणि करंटचे तर बरेच प्रश्न आहेत तिच्यात सरळ सरळ आलेले आहेत ते पोर्टल वगैरे, त्याच्याकरता रेग्युलर जर तुम्ही फॉलो करत राहिला तर तुम्हाला जास्त फायदा होईल। जेट जाऊ द्या मरणा लागू नये, हे परत एक आर्टिकल आलेलं आहे बघा। आपण बघितलं होतं जेट एअरवेज नावाची जी काही कंपनी, विमान कंपनी, त्या कंपनीवर 8,000 कोटीचं जवळपास लोन आहे आणि 8,000 कोटीचं कर्ज, आणि याच्यासाठी आता ती डबघाईला आलेली आहे। वैमानिकांचे पगार तिच्यात झालेले नाहीयेत आणि ते संपावर जाण्याचा इशारा केलेला आहे। याच्यासाठी सरकारने मध्यस्थी केलेली होती, म्हणून मग आता याच्यावर लेख आलेला आहे की दिवाळखोरीची संहिता बनवणारच सरकारच जर आता खासगी कंपनीला वाचवण्यासाठी आटापिटा करतं तर ही धोरण शून्यता आहे का बाबा, हे खूप महत्वाचं आर्टिकल आहे। एअर इंडिया जी भारतीय मालकीची कंपनी बघा, एअर इंडियाचं 50,000 कोटीचं कर्ज ही पूर्ण भारतीय मालकीची सरकारी मालकीची कंपनी आहे, आणि जेट एअरवेज ही खासगी कंपनी आहे। एअर इंडियाची ही अवस्था होण्याला जबाबदार असणारी कंपनी म्हणजे जेट एअरवेज। जेट एअरवेजचा फार मोठा वाटा आहे की एअर इंडियामध्ये 50,000 कोटीचं हे लोन जे झालं किंवा ती डबघाईला आली, आणि असं असताना सुद्धा सरकारीच्या मध्ये हस्तक्षेप करतंय, तर ह्या संबंधीचं हे सगळं आर्टिकल आहे। त्याच्यानंतर दिवाळखोरी संहिता वगैरे तुम्हाला बेसिक जे आहे इकॉनॉमीमधून ते माहित पाहिजे। महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुद्धा ऑनलाईन सेवा देणार प्रादेशिक परिवहन विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। दंडांसाठी ई चलन पाठवलं जाईल।
म्हणजे चाचणी प्रक्रिया ज्या काही होत असतात किंवा आरटीओचे जे काही शिबिरं होत असतात त्याच्यामध्ये आता टॅबलेटचा वापर केला जाईल आणि ग्रामीण भागातली कामेही सुद्धा एका क्लिकवर होतील. अदरवाईज त्यांना ती सगळी माहिती ऑफिसमध्ये जाऊन चेक करावी लागते. तर आता ग्रामीण भागालाही ऑनलाईन सेवा पुरवण्यात येणार आहे. आरटीओद्वारे हे क्लिअर करण्यात आलेलं आहे. तर हे एक महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी. लाट नसलेली निवडणूक नावाचं संपादकीय महाराष्ट्र टाइम्सला आहे बघा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट टेलिग्रामवर हे तुम्ही वाचू शकता. आता मेजर इश्यू काय आहे की आताच्या पेपरांमध्ये राजकीय बाबी आणि राजकीय बातम्यांना खूप जास्त स्कोप आहे सध्या. त्याच्यामुळे खूप बातम्या ज्या आहेत त्या पण खूप कमी आहेत आणि किंवा फॅक्ट्स खूप जास्त नाही आहेत. क्षयरोगाने मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनेत भारत आघाडीवर आहे. ही खूप महत्वाची बाब आहे. HIV बाधित व्यक्तींचा क्षयरोगामुळे मृत्यू होतो आणि म्हणजे HIV बाधित जे लोक आहेत, एड्स झालेली लोक, त्यांचा मृत्यूचं कारण सर्वात जास्त जे काय आहे ते क्षयरोग आहे किंवा TB ज्याला म्हणू शकता तुम्ही. 2017 मध्ये 84% घट करण्यात भारताला यश आलेलं आहे. 20 देशांच्या उच्चांकी नोंदीमध्ये भारताची सर्वोच्च कामगिरी आहे आणि HIV झालेली लोक जी TBनी मृत्युमुखी पडतात त्याचं प्रमाण 84% कमी करण्यात भारताला यश आलेलं आहे. 2020 हे उद्दिष्टपूर्तीचं वर्ष होतं. 2020 पर्यंत HIV बाधित लोक जी क्षयरोगाने ज्यांचा मृत्यू होतो त्याचं प्रमाण 75% कमी करायचं होतं. भारताने 2017 मध्येच ते 84% कमी केलेलं आहे. म्हणून 3 वर्ष आधीच आपण ही कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे काय तर 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन असतो. 2020चा जर विचार केला तर HIV बाधित हे 75% कमी करायचं उद्दिष्ट होतं. WHO काय म्हटलेलं आहे की 2010 पासून हे प्रमाण 42% घटलं आहे. तर WHO हे क्लिअर केलेलं आहे 2010 पासून प्रमाण 42% घटलं. क्षयरोग सर्वात मोठा संसर्गजन्य आजार आहे जगातला. दिवसाला जवळपास 4400 मृत्यू याच्यामुळे होत असतात. HIV बाधित व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत असणारं सर्वात मोठं कारण क्षयरोग आहे. 2025 पर्यंत TB मुक्त भारत करण्याचं किंवा क्षयरोग मुक्त भारत करण्याचं लक्ष्य राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी ठेवलेलं आहे. आणि इंडिया हेल्थ फंड नावाचा फंड काढण्यात आलेला आहे. तो टाटा ट्रस्ट आणि ग्लोबल फंड या दोघांनी काढलेला आहे. आणि ह्या इंडिया हेल्थ फंडचा वापर TB आणि मलेरिया याच्यासाठी केला जाईल मुक्त करण्यासाठी. TBचं आपण बघितलं 2025 आहे. मलेरिया निर्मूलनाचं वर्ष 2030 आहे. तर हे एक लक्षात असू देत. 2030 पर्यंत कम्प्लीटपणे मलेरिया आपल्याला घालवायचा आहे. TB आणि मलेरिया याच्यासाठीचा इंडिया हेल्थ फंड ही लक्षात असू देत. त्याच्यानंतर इस्लामिक स्टेट, सिरियातून कम्प्लिटली इस्लामिक स्टेटचा सफाया करण्यात आलेला आहे. कारण शेवटचं जे गाव होतं बगोस नावाचं गाव आहे बघा. UPSC आपल्याला विचारते शहर आणि देश, तर बगोस हे लक्षात ठेवा. सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेस ज्या आहेत त्या फोर्सेसनी सिरियातल्या इस्लामिक स्टेटचं अखेरचं जे गाव होतं बगोस त्या गावावरही विजय मिळवलेला आहे आणि त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा हा काही धोका टळलेला नाही आहे. इस्लामिक स्टेटचे कितीतरी लोक असे विखुरलेले आहेत सिरियामध्ये की हे काही शेवटची विक्ट्री नाही आहे. इस्लामिक स्टेटचा जर विचार केला तर इराकमध्ये अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला होता. इराकमध्ये अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केल्यानंतर महत्वाची गोष्ट काय झाली की अल कायदा सारखे गट सक्रिय झाले. अल कायदा सारखे गट सक्रिय झाल्यानंतर 2006 मध्ये अल कायदा जे आहे ते अल कायद्यापासून हे इस्लामिक स्टेट वेगळं झालं. 2006 मध्ये वेगळं झाल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराकचा उदय झाला. इस्लामिक स्टेट ऑफ इराकचा उदय झाल्यानंतर 2011 मध्ये त्यांनी सिरियामध्ये प्रवेश केला इस्लामिक स्टेटनी आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया असं त्याचं नाव झालं. इस्लामिक स्टेटचा जो प्रमुख आहे तो अबू बक्र अल बगदादी असं त्याचं नाव आहे. याच्याबद्दल पण संभ्रम आहे. बऱ्याच ठिकाणी म्हटलं गेलं की याचा मृत्यू झाला पण त्याची पुष्टी आजपर्यंत झालेली नाही क्लिअर. सो इस्लामिक स्टेट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. इस्लामिक स्टेटमुळे परत एकदा इराक आणि सिरिया हे न्यूजमध्ये आलेलं आहे बघा. इराक आणि सिरिया हे आपण बघूया तिथं मॅपमध्ये. आपण ऑलरेडी हा मॅप बघितलेला आहे. हा सिरिया आहे बघा आणि हा इराक आहे. आता सिरियामधून काय आहे तर दोघं एकामेकाला लागूनच आहे. इराकमधून हे 2006 मध्ये इथं होते, 2011 मध्ये इराकमध्ये गेले. इराकची बॉर्डर हा मेडिटेरियन सी आहे बघा. मेडिटेरियन सीला बॉर्डर करतोय सिरिया. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर ती एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची. आता याचं भौगोलिक जर आपण बघितलं तर भौगोलिक मध्ये काय बघा. आणि सिरिया कोणाकोणाला बॉर्डर करतो हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सिरियाच्या बॉर्डर कुठं आहे ते लक्षात घ्या. हे वरती टर्की आहे बघा, त्याच्यानंतर इराक आहे, त्याच्यानंतर जॉर्डन आहे, त्याच्यानंतर लेबनन आहे आणि त्याच्यानंतर इस्रायल आहे. तर सिरियाला बॉर्डर करणारे एवढे आहेत आणि हा मेडिटेरियन सी आहे तो एक लक्षात ठेवायचा. दुसरी महत्वाची बाब इथं काय आहे
की तुम्ही जर सिरिया आणि इराकचं फिजिकल बघितलं, जॉग्राफिकल फीचर्स बघितले, तर हे वरती सिरियन डेझर्ट आहे बघा, सिरियामध्ये सिरियन डेझर्ट सिरियामध्ये आहे. त्याच्यानंतर ही वरतून जी नदी येते युफ्रेट्स तर आणि टिग्रिस या 2 नद्या आहेत बघा. तर ही युफ्रेट्स कुठून येते, तर ही वरतून आलेली आहे, ही टर्की आहे, टर्की पासून खाली आलेली आहे, ही सिरियामध्ये आणि म्हणून युफ्रेट्स टर्की, सिरिया आणि इराक अशा 3 देशांमधून वाहते. तर हे एक लक्षात असू देत. त्याच्याच बाजूला ही टिग्रिस आहे. ह्या 2 नद्या महत्वाच्या आहेत इथं. आणि हा जो भाग आहे गोलन हाईट्सवर युपीएससी 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की गोलन हाईट्स कशाचा भाग आहे, तर गोलन हाईट्स हा मिडल ईस्टचा भाग आहे. त्याच्यानंतर हा इथं इस्रायल आहे बघा, इस्रायल आणि जॉर्डन याच्यामध्ये हा डेड सी आहे. त्याच्यानंतर ही वेस्ट बँक आहे, ही गाझा स्ट्रीप आहे ईस्टला. सो इस्रायलच्या बाबतीमध्ये हे खूप महत्वाचं आहे, गाझा स्ट्रीप, वेस्ट बँक, डेड सी, जॉर्डन आणि इस्रायलच्या मध्यभागी आणि गोलन हाईट्स. तर ह्या गोष्टीही तुम्ही करणं अपेक्षित आहे. तो इराक आणि सिरियाचा मॅप आपण बघितलेला आहे. तुम्ही हे परत जर करत राहिलात तर ते तुम्हाला खूप जास्त होईल. आणि दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे काय, इस्रायलला बॉर्डर करणारे देश. तर इस्रायलला वरती जो आहे तो लेबनन आहे बघा, लेबनन पण आपण बघितला होता. त्याच्यानंतर हा बाजूला कोण आहे, तर सिरिया आहे. त्याच्यानंतर जॉर्डन सुद्धा आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की ही वेस्ट बँक आहे, गाझा स्ट्रीप या साईडला आहे, इजिप्त आहे. त्याच्यानंतर हा मेडिटेरियन सी सुद्धा बॉर्डर करतो. सो इस्रायलला बॉर्डर करणारे, सिरियाला बॉर्डर करणारे हे देश जरा पाठ करून ठेवा. सो हे आपल्याला महत्वाचे असतील. सो स्पॉटलाइटला जो काही तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.